अर्थव्यवस्थेतून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे। बरोबर, तुम्ही आत्ता उल्लेख केला, लॉजिस्टिक्स क्षेत्राचा उल्लेख केला, नंतर मग बंदर विकाससुद्धा आहे, सागरी धोरणं आपली तुम्ही मगाशी त्याचासुद्धा उल्लेख केला, तर काही आपण कायदे आत्ता परत केले, नव्याने केले यावर्षी। तर ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून या परिषदेमध्ये काय चर्चा झाली, त्याच्यामधून नेमके काय मुद्दे मांडले गेले, त्याचं नेमकं फलित आपल्याला काय सांगता येईल? याच्यात प्रामुख्याने 3-4 गोष्टींवर भर देण्यात आला। बरोबर, सगळ्यात प्रथम म्हणजे आपले जे पोर्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात क्षमतेमध्ये वृद्धी करत आहेत। त्याच्यामुळे ही जेव्हा पोर्टची आपण क्षमतेत वृद्धी करतो त्यावेळेस त्या पोर्ट्सला चालवण्यासाठी आपल्याला काही ऑपरेटर्स लागतात, जे भारतातही आहे आणि भारताच्या बाहेर आहे। जसं काही पोर्ट ऑफ सिंगापूर आहे, DP वर्ल्ड आहे, त्यानंतर मर्क्स आहे। तर आपण ह्या सगळ्या ऑपरेटर जे आताही आपल्या भारतात काम करतात, बरोबर, त्यांना आपण आपल्या ज्या शक्यता फ्युचरमधल्या आहेत त्या आपण दाखवल्या। किंवा शिपिंग लाईन्सला पण पोर्ट्स लागतात, तर MSC शिपिंग लाईन आहे, CMA शिपिंग लाईन आहे, त्यानंतर मेडिटेरियन शिपिंग लाईन आहे, कॉस्को आहे। तर ह्या सगळ्यांना बोलून आपण सांगितलं की हे आमचे पोर्ट्स आहेत आणि हे भविष्यातील पोर्ट्स आहेत आणि जे सध्याचे पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे एक्सपान्शनचे प्लॅन आहेत, आपण ऑपरेटर म्हणून इथे गुंतवणूक करावी। ते एक झालं। दुसरं जो महत्त्वाचा मुद्दा आहे इनलँड वॉटरवेज। आपला इनलँड वॉटरवेज सातत्याने वाढत आहे। अच्छा, आणि जवळजवळ 10 पटीने त्याच्यातला व्यापार मागच्या 10 वर्षात वाढलेला आहे। तर हे इनलँड वॉटरवेज नवे वॉटरवेज आपण डिक्लेअर केले, जसं नॅशनल हायवे डिक्लेअर करतो तसे इनलँड वॉटरवेज पण आपण डिक्लेअर केले। याच्यामध्ये ड्रेजिंग आणि तिथे सुद्धा जेटी बांधण्यासाठी आपण त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण त्यांच्या समोर विभिन्न वॉटरवेज आणि त्याच्यात काय शक्यता आहेत त्या त्यांच्या समोर ठेवल्या। अगदी। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आज सी फेरर्स, खलाशी जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये फिलिपाईन्स एक छोटासा देश आहे, तो 1 नंबरवर आहे, आपण 3 नंबरवर आहे। आपल्याकडे एवढी तरुण आहेत आणि आपली अर्थव्यवस्था तारुण्यात आहे असं आपण म्हणतो। बरोबर बरोबर। आणि ज्याला डेमोग्राफिक जो फायदा असतो तो आज आपण जर घेतला नाही तर मात्र फार मोठं नुकसान भारताचं। जगातला सगळ्यात मोठा तरुण वर्ग आपल्याकडे म्हटलं जातं। आपण तरुण वर्ग असून फायदा नाही, बरोबर, तो प्रशिक्षित पण अगदी अगदी कौशल्ययुक्त असला पाहिजे। त्यासाठी सी फेरर्समध्ये म्हणजे शिपिंग लाईन्सला लागणारा जे कुशल मनुष्यबळ आहे, बरोबर, त्यासाठी सुद्धा आपण त्या परिषदेमध्ये मोठे चर्चासत्र आयोजित केले आणि आपण त्यांना सांगितलं की जब आपल्या मुंबईतच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू आहेत, खूप मोठ्या स्कूल्स आहेत, संपूर्ण भारतभर आपण ते करत आहोत। आणि फक्त खलाशीच नाही, आता क्रूज फार मोठ्या प्रमाणात आहे, तर क्रूज बद्दल पण आपल्याला खूप मनुष्यबळ लागणार आहे। तिथे आपल्याला सगळेच लागणार आहे, तिथे आपल्याला मेकअप लागणार आहे, तिथे आपल्याला जे हॉटेल मॅनेजमेंटचे लोक लागणार आहेत, क्लिनिंगचे लोक लागणार आहेत, बरोबर, प्लंबिंगचे लोक लागणार आहेत। त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे स्किलिंग उपलब्ध आहे, हे सुद्धा लोकांना सांगण्याची गरज होती। अगदी 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 सागरी सुरक्षा आणि